Hello friends, we are discussing the chapter thermodynamics, and in the last lecture we have discussed about the thermodynamics as a branch of physics. Also we have discussed about the thermal equilibrium, the zeroth law of thermodynamics, the internal energy, the thermodynamic system and the types of thermodynamic system. Now today we are going to discuss about heat. Now आपण जर एखाद्या गरम पाण्याचं एखाद्या कंटेनरमध्ये एखाद्या पातेल्यामध्ये आपण गरम पाणी घेतलं, उकळणारं पाणी घेतलं, तर थोड्या वेळाने काय होणार आहे, तर हे जे पाणी आहे, हे जे उकळणारं पाणी आहे ते थोड्या वेळाने गार होणार आहे. कारण उकळणाऱ्या पाण्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर कमी आहे. सो इथे काय घडलं, इथे काहीतरी ट्रान्सफर झालं. काय ट्रान्सफर झालं, गरम पाण्याकडून एन्व्हायरमेंटकडे काहीतरी दिलं गेलं. सो वी नो दॅट द इंटरनल एनर्जी डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. मग गरम पाण्याचं टेम्परेचर जास्त आहे म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी पण जास्त आहे. सराउंडिंगचं टेम्परेचर कमी आहे म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी पण कमी आहे. आता इथे काय घडलं की द इंटरनल एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द हॉट वॉटर टू द सराउंडिंग. द हॉट वॉटर, ते जे गरम पाणी आहे त्याच्यामधून इंटरनल एनर्जी त्याची डिक्रीज झाली. इट इज गिवन टू द एन्व्हायरमेंट अँड द टेम्परेचर ऑफ द हॉट वॉटर डिक्रीजेस. इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली म्हणजेच टेम्परेचर डिक्रीज झालं. सो सच चेंज इन टेम्परेचर अँड द चेंज इन द इंटरनल एनर्जी, हा चेंज कशामुळे घडला, तर सराउंडिंगचं आणि पाण्याचं टेम्परेचर सेम नव्हतं म्हणून. हे जर सेम टेम्परेचर असतं, पाणी रूम टेम्परेचरवर असतं, तर हा चेंज झाला असता का, गरम पाण्याचं गार पाणी झालं. पण रूम टेम्परेचरवर जर पाणी असतं तर ते अजून गार झालं असतं का, त्याने अजून त्याच्याकडची असलेली इंटरनल एनर्जी दिली असती का सराउंडिंगला, तर नाही. Because there is a difference in the temperature between the hot water and the surroundings. So due to this difference in the temperature, that is, there is a difference in the internal energy between the hot water and the surrounding. Internal energy is transferred from the system of hot water to the surrounding. And due to this transfer, there is a change in temperature of the hot water. So now this example, so आपण इथे 3 केसेस कन्सिडर करणार आहे. दिस इज केस 1. इथे ही जी सिस्टम आहे, दिस इज द सिस्टम अँड दिस इज द एन्व्हायरमेंट. आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे. TS इज द सिस्टम अँड TE इज द एन्व्हायरमेंट. आता या केसमध्ये टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ द एन्व्हायरमेंट. म्हणजे आपण कोल्ड वॉटरचं एक्झाम्पल घेऊ शकतो किंवा आईसचं एक्झाम्पल घेऊ शकतो की आईसचं टेम्परेचर कमी आहे सराउंडिंगच्या टेम्परेचरपेक्षा. सो तर ती जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम मग ती आईस सिस्टीम असेल, कोल्ड वॉटरची सिस्टीम असेल किंवा आईस असेल. सो द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज लेस. द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग or the environment is more. So TS is less than TE. That now what is going to happen? System's temperature कमी, surroundings temperature जास्त. मग naturally something is going to be transferred because the temperature same नाही आहे दोघांचे. म्हणून the internal energy or the heat is going to be transferred. So energy is going to be transferred from the environment to the system. कारण सिस्टीमचं टेम्परेचर कमी आहे, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्त आहे. सो इथे टेम्परेचर सेम नाही आहे म्हणून एनर्जीचा ट्रान्सफर होणार आहे. सो एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द एन्व्हायरमेंट टू द सिस्टीम. आणि या ठिकाणी काय होतं की द एनर्जी सिस्टीम गेन्स एनर्जी. आणि म्हणून इथे आपण काय लिहिलेलं आहे, Q इज ग्रेटर दॅन 0 बिकॉज द सिस्टीम गेन्स एनर्जी. एनर्जी इज ट्रान्सफर्ड टू द सिस्टीम. आता ही सेकंड केस आपण डिस्कस करणार आहे. इन द सेकंड केस ही सिस्टीम आहे, TS इज द सिस्टीम अँड TE इज द सराउंडिंग. सो नाव द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम
is greater than the temperature of the environment. Ts is greater than Te. Now म्हणजे काय, सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे म्हणजे जसं उकळत्या पाण्याचं टेम्परेचर हे आजूबाजूच्या सराउंडिंगच्या टेम्परेचरपेक्षा नेहमी जास्त आहे. म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे आणि सराउंडिंगचं टेम्परेचर कमी आहे. म्हणजे जर द टेम्परेचर ऑफ द सिस्टम इज ग्रेटर दॅन द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग ऑर द टेम्परेचर ऑफ द एन्व्हायरमेंट. सो TS इज ग्रेटर दॅन TE. मग आता काय होणार आहे तर एनर्जीचा ट्रान्सफर होणार आहे, कारण दोघंही टेम्परेचर सेम नाही आहे. मग हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे एनर्जीचा ट्रान्सफर होणार आहे. मग याचं टेम्परेचर जास्त आहे, सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे म्हणून ते हायर टेम्परेचरवर आहे. म्हणून हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. सो आता इथे आपण काय म्हणणार आहे, Q इज लेस दॅन 0 और Q इज निगेटिव्ह. कारण Q ही एनर्जी ट्रान्सफर झाली कुठून, आपल्या सिस्टीममधून एन्व्हायरमेंटला ट्रान्सफर झाली. द केस 3 इज ही सिस्टीम आहे, हे एन्व्हायरमेंट आहे. सिस्टीमचं जे टेम्परेचर आहे तेवढंच एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर आहे. त्याच्यामुळे डिफरन्स इन द टेम्परेचर नाही आहे. देर इज नो डिफरन्स इन द टेम्परेचर. आणि म्हणून इथे देर विल बी नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. एनर्जी डज नॉट फ्लो. इथे एनर्जी फ्लोज, केस 1 मध्ये एनर्जी फ्लोज इन टू द सिस्टीम. केस 2 मध्ये एनर्जी फ्लोज अवे फ्रॉम द सिस्टीम. And in the case 3, no energy flows because the temperature of the system and the temperature of the environment is same, and hence Q is equal to 0. And hence we can now define heat as, heat is that energy that is transferred in the system and its environment due to the temperature difference between the system and the environment. System आणि environment मध्ये जर temperature difference असेल तर एनर्जी फ्लो होते. मग ज्याचं जास्त टेम्परेचर आहे त्याच्याकडून कमी टेम्परेचरकडे एनर्जी फ्लो होणार आहे. आणि ही जी एनर्जी फ्लो होते तिला आपण म्हणतो हीट. and it is denoted by Q. The next point about the discussion of the transfer of energy from the system to the environment or the environment to the system, we are going to discuss about the change in the internal energy. Now, we are going to discuss two methods for it. Now, in the first method, this is a cylinder, a movable, massless and frictionless piston is attached to it. एक सिलेंडर घेतलेला आहे, एक पिस्टन त्याला अटॅच केलेला आहे. मूव्हेबल आहे, जो मूव्ह होऊ शकतो इझिली, जो मासलेस आहे आणि जो फ्रिक्शनलेस आहे. असं का घेतलेलं आहे पिस्टन? का बरं? कारण आपल्याला जी ड्यू टू फ्रिक्शन जी एनर्जी लूज होते, आपल्याला त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं नाही आहे. ड्यू टू मास जे दुसरे अजून फोर्सेस आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा त्यामध्ये आपल्या डिस्कशनमध्ये अजून जे काही फोर्सेस घ्यायचे आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही. म्हणून आपण असं म्हणतोय की दिस इज अ कंटेनर अँड इट इज अटॅच्ड विथ अ पिस्टन विच इज मासलेस, फ्रिक्शनलेस अँड मूव्हेबल. सो असा एक पिस्टन घेतलेला आहे. अशी ही एक सिस्टम आणि याच्या आतमध्ये एक गॅस घेतलेला आहे. देर इज सम पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ गॅस, फिक्स्ड अमाऊंट ऑफ गॅस. आणि ह्याचं इनिशियल टेम्परेचर, ही जी सिस्टीम आहे, हा जो गॅस आहे त्याचं इनिशियल टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. सो त्याची इनिशियल स्टेटमध्ये हा जो आहे त्याचं 100 डिग्री सेल्सिअसवर त्याचं टेम्परेचर आहे सिस्टीमचं. आता आपण with the help of a burner, we are giving heat to the system. आपण सिस्टीमला हीट दिलेली आहे. फ्रॉम द सराउंडिंग सिस्टीमला हीट गेलेली आहे. सो heat is supplied to the system with the help of the burner. Now what happens? That is, the system gains the heat. The system gains the energy. And hence, the temperature of the system will increase. So now here, the final state, the temperature of the system has become 200 degrees Celsius, which is the final state of the system. म्हणजे आपण इथे internal energy change केली. कशाच्या मदतीने? Due to heating of the system.
सिमिलरली आपण एखादी हॉट सिस्टीम असेल किंवा हेच कंटेनर असेल आणि त्याला पिस्टन लावलेलं आहे, एखादं कंटेनर असेल त्याच्यात, तर इफ द सिस्टीम लूजेस एनर्जी, म्हणजे जसं इथे एनर्जी गेन केली किंवा हीट गेन केली सिस्टीमने, त्याच्यामुळे त्याच्या इंटरनल एनर्जीमध्ये चेंज आला, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. तसंच उलट जर झालं याच्या केसमध्ये की इफ the system loses energy to the environment because it is at a higher temperature, system higher temperature वर आहे, environment lower temperature वर आहे, सिस्टीमनी एनर्जी लूज केली, हीट लूज केली, तरीही त्याची इंटरनल एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे आपण जेव्हा हीटिंग करतो तेव्हा सिस्टीमला हीट केलं, सिस्टीम हीट गेन करते आणि त्याची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. पण जर सिस्टीमनी हीट लूज केली, एनर्जी लूज केली, तर त्याची इंटरनल एनर्जी डिक्रीज होणार आहे, त्याचं टेम्परेचर डिक्रीज होणार आहे. सो दिस इज वन मेथड फॉर द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. द नेक्स्ट मेथड टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इज, now again we have taken the same cylinder and we have, there is a piston, तिथे एक पिस्टन फिक्स केलेलं आहे त्या सिलेंडरला. आपल्याला माहिती आहे की द पिस्टन इज हाऊ इट इज मूव्हेबल, it is massless and it is frictionless because we want to avoid the other complications. We are not going to discuss about the frictional forces etc. So this cylinder, it is fixed with a piston and the initial state, अशी ही सिस्टम आहे आणि त्याची इनिशियल स्टेट आहे द सिस्टम ऑफ गॅस. त्याच्या आतमध्ये आपण एक गॅस घेतलेला आहे, फिक्स्ड अमाऊंट ऑफ गॅस, त्याचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. नाव आपण वी आर अप्लाइंग सम फोर्स, आपण इथून फोर्स अप्लाय केला आणि या पिस्टनला आतमध्ये पुश केलं, म्हणजे वी आर डुईंग वर्क, वी आर अप्लाइंग फोर्स, वी आर डुईंग वर्क ऑन द पिस्टन अँड द पिस्टन इज मूव्ड इनसाइड. आता हा पिस्टनला आपण आतमध्ये ढकलल्या, क्विकली आपण त्या पिस्टनवर फोर्स अप्लाय केला आणि क्विकली आपण त्या पिस्टन मूव्ज इनसाइड. नाव व्हॉट इज हॅपनिंग, म्हणजे त्याच्याकडे कोणती एनर्जी आहे, एनर्जी ड्यू टू मोशन, म्हणजे त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी आहे, त्याच्याकडे मोमेंटम आहे, मास इंटू व्हेलॉसिटी, त्याच्याकडे मोमेंटम आहे. आता हे जे मॉलिक्युल्स आहेत, आधीचे गॅस मॉलिक्युल्स, ते ज्या वेळेला त्या पिस्टन, येणाऱ्या पिस्टनवर आदळतात, त्यावेळेला पिस्टनकडे असलेली मोमेंटम, पिस्टन मोमेंटम लूज करतो आणि ते जे मॉलिक्युल्स आहेत गॅसचे, ते मोमेंटम गेन करतात. अँड हेन्स इन दिस वे द एनर्जी इज ट्रान्सफर्ड. ते मोमेंटम गेन करतात आणि त्याच्यामुळे बिकॉज द वर्क इज डन ऑन द सिस्टम, दे गेन मोमेंटम अँड द टेम्परेचर ऑफ द गॅस इन्क्रीजेस. म्हणजे आधी टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होतं, आता आपण पिस्टनला पुश केलं, आपण त्याच्यावर वर्क केलं, ऑन द सिस्टमवर कार्य केलं, आपण सिस्टमवर कार्य केलं, वी हॅव डन वर्क ऑन द सिस्टम अँड वी हॅव पुश द पिस्टन अँड हेन्स द टेम्परेचर ऑफ द गॅस नाव इन्क्रीजेस to 200 degrees Celsius. So in this way, this is the second method, that is work is done on the system. So when work is done on the system, again the internal energy or the temperature of the system increases. Or if the work is done by the system, if the system ni karya kela, work is done by the system to push the piston away. म्हणजे इथे हे जे पिस्टन आहे ह्यालाच बाहेर पुश करण्याचं कार्य आतल्या गॅसनी केलं, म्हणजे त्या सिस्टमनी केलं, तर मग आपण बाहेरून कोणतीच हीट देत नाहीये, तर मग त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होण्यासाठी ते जे वर्क त्याच्यावर केलं, सिस्टम जे वर्क करते आहे त्याच्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे ती त्याच्या इंटरनल एनर्जीमधूनच वापरली जाते. आणि म्हणून to move the piston from this point to this point, ह्या त्याच्या मूव्हमेंटसाठी जी एनर्जी लागते तो गॅस त्याच्या इंटरनल एनर्जीकडून घेतो आणि गॅसचं स्वतःचं टेम्परेचर आणि स्वतःची इंटरनल एनर्जी डिक्रीज होते आणि पिस्टन इज मूव्ड इन द फॉरवर्ड डायरेक्शन. सो इन दिस वे,
to change the internal energy of the system, there are two methods. One method is to heat the system, that is to give heat to the system or to take away heat from the system. And the next method is to do work on the system, or the work is done by the system. So in both the cases, the internal energy, that is the temperature of the system, can change. So these are the two methods to change the internal energy of the system. So we conclude, if work is done on the system, energy is transferred, and this leads to the first law of thermodynamics, which we would be discussing in our next video lecture. Thank you.